आलं पाण्या पावसाचं पाणी गिनी आलं तर गिराईक सगळे अंदर बसव जा आणि पाहून घे जा काय कसं लागते त्याले. मी येतो बात. आणि तो लिंबूवाला येईन, लिंब घेऊन घे त्याच्यापासून. लिंबवाल्याला 3000 रुपये देऊन दे जा. लगे एवढे काय घेतले 3000चे लिंब? एवढे थोडी घ्यायला पाहिजे होते. लागले लागले घ्यायला पाहिजे होते. लिंब होणार आहे महाग आणि लिंब्याशिवाय काही मटणाची चव येत नाही तुम्हाला माहित आहे. ते लिंब जे आहे फ्रीज मध्ये ठेवून दे उरलेले. 50 किलो आणले आहे लिंब. काही घरी घेऊन जातो लोणचं टाकाले आणि काही राहू द्या इथं. इथंच पाहिजे ना तात्या पुरेच्या पुरे. उतरवू ना खाली. हा उतरवा खाली. पोट्याले बोलावा अंदरून आणि ते लिंबाचा कट्टा अंदर घेऊन घ्या. अरे पिंटू चला या बरं दोघं जण. तो लिंबाचा कट्टा घ्या अंदर. 50 किलो आहे त्याच्यात नाही लिंब. अंदर ठेवून दे पिंटू तो आणि पुरेच्या पुरे लिंब फ्रीज मध्ये टाक. अरे या ना सरपंच साहेब अंदर. काही कोल्ड्रिंक वगैरे प्या ना. या ना हो सरपंच साहेब या ना. एवढ्या मिमता लावा लागू राहिल्या. काही राजा कोल्ड्रिंक गिल्ड्रिंक तर घ्या. ऊन पाना उन्हीचा पारा आणि पाणी नाही समजू राहिलं ना. चल ना आता एवढ्या मिमत्या करू राहिल्या तर घेऊनच घेऊ ना. अरे नाही नाही नंतर कधी घेईन. पैसे द्या आणि मला जाऊ द्या. 3000 रुपये आणा तिकडून आणि 3000 रुपये देऊन द्या त्याला. हे घ्या. किती आहे पैसे? पैसे तर मला कमी वाटू राहिले होते. 3000 सांगितले बा त्यानं. 3000 आणले. अरे काय होय हे 3200 रुपयाची बोली झाली ना. तुम्ही 3000 रुपये देऊ राहिले. तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं जो भाव तो भाव. याच्यात 1 रुपया कमी नाही घेत मी. अरे ठेवून द्या ना. बरोबर आहे ना 3000 रुपये. 3200 रुपये राजू कुठंच भाव नाही आहे ना एवढा. आणि लिंबात एवढा रसही नाही आहे ना तुमच्या. लिंबात रस नाही आहे तर मग राहू द्या ना. काय जोर जबरदस्ती करू राहिले का ते? राहू द्या ना इकडे कट्टा वापस. आण रे बाबू पिंटू कट्टा घेऊन ये वापस. पा तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना 3200 रुपये तर 3200 रुपये. कारण कसं आहे बाया बी लागते त्याला मजुरी लागते. आणि म्हटलं एकदम जबरदस्त लिंब आहे. ते गावरानी लिंब आहे ना. रस नाही म्हणता राजू तुम्ही. आम्ही रोजच जेवाच्या वेळेस खातो त्याले. किती रस आहे त्याला बद रस आहे म्हटलं. काय गावरानी म्हणून राहिले तुम्ही? गावरानी लिंब काय ओळखत नाही का मी? घेऊन घ्या ना 3000 रुपये. बरोबर आहे ना. काय तुम्ही बी. आणि कसं आहे आपलं चालू होऊन जाते ना. मग आपल्याला कसं 2 महिन्यातून एकदा लागतेच 50 किलो लिंबू. तुम्हाला 2 महिन्यातून लागो त्या दर महिन्याला लागो लिंब भेटून जाते. पण जर तुम्ही पैसे तसं करता तर लिंब भेटत नाही. ते लिंब आणा वापस. मी काही देत नाही 3000 रुपयात. 3200 रुपये म्हणजे 3200 रुपये. हे जेवढी लाईन आहे ढाब्याची त्याला सगळ्याला 3200 रुपयानं देतो. नाही तर मग मार्केटातून घेऊन येसान तर तुम्हाला माहिती आहे काय भाव पडते ते. आणि त्याच्यात मी तुम्हाला ढाब्यावर आणून बी देऊ राहिलो घरपोच. अधिक काय पाहिजे? बरं जाऊ द्या आता 3100 रुपये घेऊन घ्या आणि आता विषय मोकळा करा. चला जाऊ द्या आता. 100 काय पाहू नका. संबंध खराब काय करू नका. 100 पाहू नका. आता 3100 रुपये घेऊन घ्या. देऊन द्या 3100 रुपये. अरे काय खेळू न करू राहिले तुम्ही. 3000 रुपये मग 3100 रुपये. अरे मले सोकारी माणसाची मजुरी देणार म्हटलं आज. फालतूच्या काही चंदने करू नका. 3200 रुपये द्या बाबा. जाऊ द्या मला. द्या ना. उन्हीचं काय उभं ठेवता का मला इथं? म्हणून तर म्हटलं तुम्हाला अंदर या कोल्ड्रिंक प्या. सावलीत बसा आणि 3100 रुपये घेऊन घ्या. आता चला जाऊ द्या. शुभ आकडा असते 3100 रुपये. अरे काही शुभ अशुभ नसते बाबा. द्या मला 3200 रुपये द्या. जाऊ द्या. देऊ राहिले का फालतू? नाही तर मग राहू द्या. हे पैसे नका देऊ. मी चालला जातो. बरं देऊन द्या. देऊन द्या बाबा त्याला 3200 रुपये. 1 रुपया कमी नाही करू राहिले. सरपंच आहे ना गावचे. अरे आम्हाला मजुऱ्या द्या लागते ना. बाया लावल्या त्याला 3-3 4-4. सोकारी आहे. सगळं व्यवस्था करावं लागते ना. चला येतो. लागले तर फोन कर जा. आता 2-3 महिने तर हेच पुरते. त्याच्यानंतर पाहू आता. तुला हिशोबात भेटलं तुम्हाला. लिंबाला महाग आहे. लिंब भयानक महाग आहे. उन्हाचा टाइम आहे ना. सरबतवाले घेते ना त्याच्या जाणं. म्हणून तर घेऊन ठेवले. आता मे महिन्याच्या पडायला चालले जाते आपल्याला. काय करावं लागते मग? का होता ते मग तुम्हाला डायरेक्ट मार्केटात नाही टाकायला पुरत का लिंब? सारखे सारखे नगदीच्या नगदी पैसे चावणे करायचं काम नाही. जे जाईन ते जाईन हर रशीद. दलाली लागते ना त्याले. दलाली लागते त्याच्या जाणं तर. इथं कसं आहे हे घे आणि पटकन पैसे देऊन मोकळा होय. त्यानं घिनन केलं आणि ते लिंबाचा कट्टा वापस. चला घराकडे. आता दुसऱ्या ढाब्यावाल्याला जास्त लागते ना. आणि आपल्यापाशी कसे ढाबेवाले लागले लिंबू सरबतवाले लागले. उन्हाळ्याचे लिंबू सरबतवाले लागते. ढाबेवाले तर 12 महिने आहे. म्हणून तर आपल्याला मार्केट टाकण्याचं काम नाही आहे. आता हे पाटील आहे देवानंद भाऊ आहे. यायला मार्केटात टाका लागते. यायला घाटा बसते म्हटलं. नाही मग चालू दे हे. देणं नगद तर नगद पैसे इकडे भेटते ना. दलाली लागत ना काही नाही लागत. आपल्या वावरातल्या लिंबाले चांगला रस आहे ना गदगद. त्याच्याच्यानं गिरायकी टिकून आपली. एकदम गावरानी खाले माहिती आहे कशा आहे तर तुम्हाला. 5 जर लिंब चांगले कापून जर त्याच्यातला रस काढला ना तर अर्धा गिल्लास रस निघते म्हटलं त्यातला चांगला. खाते ते माणसं कोण आहे रस्त्यावर गड्डे खंदू राहिले. अरे आपलेच माणसं होते. इकडे आता लाईट CCTV कॅमेरा लावणार आहे. त्याच्याच्यानं त्याला गड्डे खंदायला दिले. आणि ते तर खंदू राहिले तिकडे. त्याला गावात दिला आहे. यायला बाहेर दिला आहे. नमस्कार सरपंच साहेब. कुठं निघाली सवारी? काही नाही थोडं इकडे काम होतं. इकडे गेलो होतो. चालू आहे का काम? आता तुम्ही म्हटल्यावर तर चालूच ठेवा लागेल ना काम. तुमच्या शब्दा पडायला आहे का? अरे उन्हीची टोपी आणायची होती ना. हे तर तुम्ही क्रिसमसची टोपी घातली. आणि तुम्ही तर हिवाळ्याचीच घातली. घरी होती पडली. चला म्हटलं घालून घ्या. ऊन नाही लागत. अरे एवढ्या उन्हीत काय काम करत नका बसू दिवसभर. सकाळी येत जा 4:30-5 वाजता आणि 12 वाजेपर्यंत रप्पातप्पा करून चालले जात जा. हे उन्हीत आणीचं काम काही करू नका.
सवय आहे ना आम्हाला, फरक नाही पडत काही, आमचं हेच काम आहे. अरे सवय आहे तुमचं बरोबर आहे, पण आखरी तुम्ही माणसंच होय ना. इथं चांगले चांगले पाणी मागू राहिले आणि तुम्ही एवढ्या उन्हीचे का गड्डे खात बसाल काय? सकाळी 4-5 वाजता येत जा, 12 वाजेपर्यंत खतम करत जा. जेवढं होईन तेवढं होईन काम. एकदम असं अंगावर पडल्यासारखं नका करू. काय म्हणून राहिलो मी? ऐकू राहिले का तुम्ही दोघं? हा ऐकू राहिलो. उद्यापासून येतो 4 वाजता आणि 12 वाजेपर्यंत करत जाईल. कसं आहे, जीवाचे वाके करून कोणते कामं करू नका. हां, आपल्या मेहनतीच्या भरोशावर आहे. हातपाय सलामत तर काम होईल सोमवार. म्हणून म्हणून राहिलो मी, सकाळी येत जा आणि 12 वाजेपर्यंत करत जा. हे उन्ही तानीचं बसत नका इकडे. ऊन काय कमी आहे का हे? सरपंच साहेब, आज म्हटलं जराशे म्हटलं चुकारा कर जा बा. हा आज देतो तुम्हाला, अर्धे पैसे देतो मी आणि बाकी मग काम झाल्यावर पुरे देऊन दे. ठीक आहे, चला येतो मग. पाहिजे हे पाण्या पावसाळ्याचं तुम्ही एवढ्या मेहनतीनं खणून ठेवलं आणि त्याच्यात पुरं पाणी जमा होईल. त्या हिशोबानं तुम्ही करा. काय म्हणून राहिलो मी? जेवढे खड्डे खणले तेवढे आम्ही लाईटर लावूनच राहिलो काही करून. उद्या सकाळी या 12 वाजेपर्यंत करा. मला लावायच्या इथं CCTV कॅमेरे, त्याच्यानं मी इकडे लाईटर लावून राहिलो. नाही तर काही गरज नाही इकडे लाईटर लावायची. पण हे गावातलेच लोक इथं चोऱ्या चाऱ्या करते, त्याच्यानं लावा लागू राहिलं. ठीक आहे, देतो करून. त्याच्याही बरोबर आहे ना. ऊन किती तापू राहिली, कधी पाणी येते कधी काय येते काही सांगताच नाही. या वातावरणात जर तब्येत खराब झाली तर जेवढे कमावी नाही तेवढे दवाखान्यावाले जा लागल. हां, सकाळी येत जाऊन 12 वाजेपर्यंत काम तमाम. लो हर एक माल 20-20 रुपया. हर एक माल 20-20 रुपया. तात्यानं तुम्हाला हे वाटाले लावले का विकाले लावले? 20-20 रुपये म्हणून राहिले तुम्ही हर एक माल. तात्याला माहीत झाला ना तर बस. 20-20 रुपये घेतले वाटते तुम्ही लोकांपासून. हे त्याच्या घरापाशी लावायचे. मला वाटून तर तसंच राहिलं. हा, तसंच काहीतरी आहे. तसं गिसं काही नाही आहे, फक्त असं चिल्लावून राहिलो. असे कसे चिल्लावसान तुम्ही? 20-20 रुपये घेऊन राहिले नाही? तात्याला सांगा लागन आता. येऊ द्या संध्याकाळी फक्त. मला तर असं वाटू राहिलं नामदेवराव का यायना हे कचरा पेट्या बी विकल्या. मला असं वाटू राहिलं का लोकांपासून यायनं पैसे घेतले. यायचा काही चाराण्याचा भरोसा नाही आहे. हे जर सकाळपासून घुमू राहिले असं उन्ही तानीचे तर काही ना काही पैशाची घापलेबाजी केल्याशिवाय जमन काय? लो लवा लवकर 3 टप्पर काच की बॉटल लाव, तेल का पिपा लाव. अरे वगार तोंड्या, कायले चिल्लावू राहिला माझ्या घरापाशी? काच की शिशी लाव आणि हे लाव आणि वो लाव. आई, हे खुर्ची ठेवतो इथं आणि नंतर मग बाबा आल्यावर अंदर ठेवून देतो घराच्या. काय म्हणून राहिलो मी? इथं बाहेर नको ठेवतो. एखाद्याला दिसली तर वांद्यात कमी येऊन जाईल. हे तर सरपंचाच्या दिसू राहिले रे खुर्च्या. हे का घरी ठेवायला दिल्या का चौकात लावायला दिल्या? अरे जाऊ द्या ना काकू, तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊन राहिल्या? असं खुर्च्या बी जास्तीच्या होत्या, 2 आपल्या घरी घेऊन आलो, एक माझ्या घरी ठेवून आलो, एक तुमच्या घरी. अंदर ठेवा फक्त, कोणाला दिसलं नाही पाहिजे, नाही तर वांद्यात कमी येऊन जाईल असं म्हणणं होतं. चल जाऊ दे चेत्या. सरपंच साहेब सांगतेस कायले यायले काम? अर्धे तर घरात आणून टाकते. बाबा, हे खुर्ची घेता बरं अंदर, इथं ठेवून राहिलो बाहेर. बाबा घरी नाही आहे रे. बाबा बाहेर गेले. कायची खुर्ची आणली आहे? हे तर सरपंचाची खुर्ची दिसू राहिली रे. हे कशी काय आणली तर इकडे घरी? कशी काय आणली, काहून आणली, कसं आणली काही विचारू नको. पटकन हे घरात ठेवून दे अंदर. बाबा तू पकडतो नंतर ठेवतो, बाहेर नको ठेवतो हे, नाही तर वांद्यात काम करून टाकशील पुरं. घ्या हो दिवाकर काका, जरा पटपट कापा पाईप. चालूच आहे रे काम, चालूच आहे. 2च हात आहे म्हटलं मला, एकटा करू आलो मी. तुम्ही 3 जण तिथं वेल्डिंग मारू आले, मी एकटा करू आलो इथं. कितीक बी समोर येऊ द्या दिवाकर काका, त्याला एकटा बस. नाही का दिवाकर काका? इथं पार दिवाकर काकाची थंडी उरायली, त्याला एकटा बस दिसू राहिलं. अरे एखादा उतरा रे खाली हे कापासाठी. 2 जण पाहिजे हे पकडाले आणि कापाले. अरे इथं कोण कारण मग? सगळे जण तिथंच राहीन तर 3 जण पाहिजे तिथं वेल्डिंग वर. कापा आरामानं कापा, काही गडबड नका करू. होय ना, 1 दिवसाचे 2 दिवस लागे. अरे असे कामं नका करू रे बा. एका दिवसाचे 2 दिवस काही लावू नका. आजच पुरं नाईनाट लावून टाका तिचा. दिवाकर भाऊ, आजच म्हटलं सगळं ओके करून टाका. आज टेन्शन नका घेऊ तुम्ही. आजच तुम्हाला 7-7:30 वाजेपर्यंत पुरं ओके काम दिसून जाईल. हा, पेमेंट आहे रे फक्त, तुम्ही पेमेंट ठेवा. काम झालं रे झालं का तवाच्या तवाच तुम्हाला कॅश पेमेंट देतो. तेवढे 5 किलो लिंब काढून ठेवजा फक्त आपल्यासाठी. कट्टेच्या कट्टे पडले आहे, लागन तेवढे आहे. 5 किलो म्हणून 10 किलो घेऊन जाता. काका चहा करायला लावा म्हटलं बा. एवढ्या उन्हीचे तुम्ही चहा पिऊ राहिले? हा, लिंबू शरबत करायला लावतो ना, लिंबू शरबत प्या. अरे नाही हो, लिंबू शरबत गिरबत नाही पाहिजे आम्हाला चहाच पाहिजे. चहा करायला लावा मस्त 1 नंबर, चांगला घट घट दुधाचा. बरं चहा आता चहा मस्त लेखाय हो. लिंबू शरबत बनवायला लावलं असतं, 2-2, 3-3 गिलास पिऊन घेत होतो. अरे लिंबू शरबत मध्ये काही मजा नसते ना. चहातनी कसं आळस दूर चालला जाते, कामात जरा तरतरी येते, पटपट कामं टपते. लिंबू शरबत तर घरी पेनं होते. तात्या लेलेचं ना आजूबाजूचे गाववाले तर काढूनच राहिले. तिकडे शहरात बी नाव निघून राहिलं का एकदम तडक फडक काम चालू आहे म्हणे एकदम. आम्ही सगळ्या गोष्टी चुकन, पण माणूस ओळखायला नाही चुकत बाबू. हा वामने, मजाक समजला होता तू नाही? तू उभा राहिला, तू दारू वाटवाला राजा. तुला वाटलं का दारूच्या याच्यात आपण येऊन जाऊ सगळ्याला दारू वाटांचं? कुठं कुठं नसते जमत बाबू ताल. आता हुशार झाले गाववाले, पैसे चालले गेले झाले, चांगला लंबा फिटला काय रे का. आणि ते वावर ठेवलं होतं गाणचे पसलं का रे समोर झाले. वाचू देणार आहे का वावर? इकडे तिकडे पैसे मागतले जरा नातेवाईका, तर आणलं बा सोडून. पण आता नातेवाईकाचे द्यायचे आहे ना. आता पीक पाणी निघालं चांगलं
का नातेवाईकाले सलटून टाकतो? अंधार किती रुपयानं गेला? जाऊ द्या ना, काय विचारता आता तुम्ही, मजा घेता. जमलं ना नाही, तुमच्या आवडीचा माणूस आला ना. राजू, 2-2 बक्ष घेतले ना तुमच्या इथं. मला वाटलं तुम्ही तर देसान मत, आणि तुम्ही तोंडावर सांगू राहिले मला का तुम्हाला मत नाही दिलं म्हणून. सांगा बरं, म्हणजे तुम्ही तर गद्दार झाले मग. गद्दारी काय की रुवा, याला काय गद्दारी म्हणते काय? देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता जर हात दुखले तर टोपला लावावे, असं म्हटलं नाही आहे का? नाही का मिलिंद भाऊ, म्हणणे आहे का अशी? काय राजे वामनराव, तुम्हाला पहिले सांगितलं होतं का एवढा खर्च करू नका, ह्या दारू वाटण्याच्या मागे लागू नका. हा, त्याचा माणूस कसा सुपर माइंडेड माणूस आहे ना. असं तसं आहे का? एवढा लीडनं आला म्हणजे काय मजाक थोडी आहे? कच्च्या गोट्या केल्या असेल का तो माणूस? 1 रुपयानं वाटता आला म्हटलं. पाणी देते का रे बा झोळपा? एवढी कडक ऊन तपू राहिली, पाणी देते वाटते झोळपा. अरे 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 अरे, झालं रे बा चालू. अरे याहो इकडे, पाणी चालू आहे राजू, तिथंच बसले का खुर्चीवर? या इकडे, या उभे राहा ना इकडे झाडाखाली. अरे काय येऊनच पडते काय पाणी अंगावर? काय ढंग आहे काय पाणी? अहो खाली पाणी हे येऊन चाललं जाय. येऊ जाण थोडंसं, गरम झाला ना माणूस. झाडाच्यानं सावली लागते म्हणून बरं आहे जवळ्यानं. अरे या ना इकडे, धोत्रा गित्रात पाणी घुसन ना. हा, काय समजून नाही राहिलं तुमचं तर? या इकडे या. अरे नाही येत ना हे, कायले भिव राहिले एवढं येतच नाही हे पाणी. अरे आता घ्यायला पाहिजे होतं का पाण्यानं? निदान काम तर उद्या लागत होतं, पुरं टिना गिना टाकून ओके का? काय समजून नाही राहिलं येतं? पाहिजे रे, वेल्डिंग मारणं बंद करा. हे काही कामाची गोष्ट नाही आहे. बिनफुकट घाट्यात काम झालं नाही, बंद करा ते. आता ते सरपंच साहेब घराला जातो काय, वरदा होते पान खाली राहायचं, आता असंच काम आहे. हे पहा, आता काम निपटत येऊ राहिलं तर निसर्ग साथ नाही देऊ राहिला. चालू झालं पाण्याचं आता. आता कसं करताय? काय 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 समजूनच नाही राहिलं ना मला दिवाकर भाऊ. आता काय करून काय नाही सांगा. पाण्याने भल्लच लावलं. अरे उतरा रे, खाली उतरा ना. अरे उतरा म्हणून राहिलो तर. अरे पाणी चालू झालं ना रे. घ्या, बनाय झालं. अरे नाही येत एवढं पाणी आहे. आज कोणी हालती ते करून द्या बाबा तुम्ही. या पाण्याचं सांगताच नाही. हे बा दोनदा इशारा दिला, तिसऱ्या डाव असं याने काही सांगताच नाहीत बाबा. मला तुम्ही आज कोणी हालतीत करून द्या. आज करून देणंच आहे, कारण उद्या दुसऱ्या साईडवर जाणं आहे. आज तुम्हाला काही करू देणंच आहे आम्हाला. लाईन आहे भल्ली चालली गावातली घडी घडी, काही समजून न राहिलं याचं वाला. याचा काही ना काही इलाज करायला लावा लागन बा सरपंच साहेबाले. नाही काय, लहान लेकरं राहते घरी, काही राहते, मच्छर येते ना राजा. नाही तर काय, तर जरा वावरातून येते माणूस, कूलरच्या हवे झोपाले पाहिजे तर लाईनच कट करून टाकते. जा ज्या मायाबीन बस बोंबलत तिथं मच्छरातनी. त्याच्यात ते पाणी काही सुधरून येऊ राहिलं, घडीच येऊ राहिलं, घडीच चाललं, वारा धुंड. हा, घरावर ज्याच्या टीना आहे त्याला तर भल्ला दगदग करत झोपा लागते रातच्यानं. टीनच उडून जाऊ एखादा, नाही का हो पाटील? तर त्याचे उडले होते तसे. हे जे तात्यानं वावरात नीट इनाचा सेट बांधला, तर तुम्ही समजावलं काऊन नाही त्याला? तर हे काही कामाची गोष्ट आहे नाही. याच्यात बिनफुकट 3-3.5 लाखांना गड्ड्यात गेले आहेत तात्या. अरे पाणी आल्यावर कोणातरी एका तरी कास्तकारानं लावलं काय, टिनाचा सेट बांधला काय? तो बी 2 एकरात टिनाचा सेट दिला बांधून. काही घेणं नाही देणं नाही. अरे पाणी तर येणारच आहे, तर नुकसान तर करणारच आहे. पा नामदेवराव, आम्ही सांगू झालो मॅट, पण ते काही ऐकायला तयार नाही. ते म्हणून राहिले का हे जर सक्सेस झालं तर सगळ्याच कास्तकाराचं भलं होईल, आणि नाही झालं तर मायाच घाटा होईल. तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले म्हणे. आणि सांगणारं कोण होय? वसंतराव. यूट्यूबवर पाहिलं म्हणे म्या. सांगा. बिन फुकट ताल करणं होय तो, घेणं नाही देणं नाही. हा, आणि त्या जमिनीले फालतूचे गड्डे पाडून ठेवणं. किती रुपयाचा लोवा लागला आता? हा, त्याला काय त्यानं सांगितलं म्हणते वेल्डिंगवाल्यानं, याच्यात काही ढंग नाही आहे, तर त्याच्यावरच गरम झाले म्हणते ना. तुम्हीच होते ना सोबत. हा, त्याला म्हणे तू आपलं काम कर म्हणे बुवा, तुला पैसे भेटू आले म्हणे त्या गोष्टीचे. मग पहा बरं, याच्याहूनच तर समजते तर आमचं ऐकलं असं काय म्हणून, तुमचंच नाही ऐकलं तर. तेवढ्यानं बरं आहे का हे सौर ऊर्जावरचे लाईटा आणले तात्यानं, चार्जिंग होते त्याच्यात, आणि कामात पडून जाते ते आपल्यावाल्या. दिवसभर उन्हीतनं चार्जिंग होते ना. नाही काय, नाही तर पुऱ्या गावात अंधारच राहिला असता. या अरविंदराव, सरके या सरके. पाहिजा बरोबर आहे जा. हे लाईनी अशी जाते का बस? लाईन धंद्याच्या टायमावरच जाते. याचा काही ना काही इलाज काढा लागन मोहन आपल्याला. सरपंच साहेबाला म्हणा लागन का याचा काही ना काही इलाज काढा म्हणून तुम्ही. तेवढ्यानं बरं आहे का हे बाकीचे जे लाईट आहे सौर ऊर्जावरचे आहे, दिवसभर चार्जिंग होते आणि रात्री आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही राहत. नाही तर बस पुऱ्या गावात अंधार असता. त्या पांटेल्यावरचे लाईट कसे काय चालू आहे रे मोहन? चार्जिंगवरचे आहे ते. सकाळी चार्जिंगला लावून देत असतो. मला माहित आहे लोड शेडिंग राहते म्हणून. आणि बस रात्री घेऊन यायचे इथून चार्जिंग केल्यावर. पहा लागन, घरी घेऊन या लागन 2. बरे आहे ना हे? किती रुपयाचे होय? हे काय 100 रुपयाचा एक, 200चे 2. अभय भल्लं गरजू राहिलं. घेते का पाण्याचा झोडपा? काही सांगताच नाहीत रे बाबा, काहीच सांगता नाही येत. दिला नव्हता काय दुपारी? झोडपा दिलाच होता ना. तात्या कुठं गेले हो? तुमच्या सोबतच आले होते ना? जेवण करून येतो म्हणे बा. आता हे लाईन गेली तर काय माहीत. येऊ राहिले ते कावय लाईट घेऊन दिसू राहिले ना. तात्या वेगाव पाटील, पहा बरं तुम्ही तुमच्या डोळ्यानं. तात्याच होय. या इकडे या. बंद करा हो ते बॅटरी, डोळ्यावर चमकू राहिली न ते. बंद करा. उजळ असतं उजळा इथं.
पूर्ण रस्त्यानं अंधार आहे, घरी बी अंधार आहे पुरा. लोड शेडिंगचं काही ना काही करा लागेल बा. तेच म्हणून राहिलो होतो तुम्हाला का ह्या लोड शेडिंगचं काही ना काही करा. त्याच्याच्यानं कशा आहे, हे जे पाहुणे येते ना आपल्या घरी ते थांबायला नाही पाहत. काय करणार आहे ते, हे अशा रातची लाईन गेली म्हणजे किती वांद्यात काम पडते. काही ना काही याच्यावर तुम्ही नियोजन आणा बुवा, काही ना काही. पाहू याच्यानंतरची निधी आली का पहिले हा मुद्दा मांडू आपण. याच्यावर काही ना काही ॲक्शन घ्यास लागेल. हे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पाहुणे आपल्या याच्या इथं या गोष्टीच्या ना थांबायला नाही पाहत. लाईन जाते म्हणते, या गावात मच्छर असते, तर काही ना काही इलाज करतो मी. झाला का टिनाचा सेट बांधून? हा तरी आता जास्त काही मिनिटाचा राहिलेला नाही आहे, होऊन जाते तो. आजच्या तारखेत पूर्ण होऊन जाते. आणि रस्त्यावर बी 4 खंबे लागून गेले आहे. उजाड आहे रस्त्यानं बी आता आपल्या वावराच्या. बस आता उद्याच्या तारखेत कॅमेरा लावून देतो सकाळी, नाही का? देते का बा पाणी झोडपा? गारपीट येते वाटते. चांगला जवास करू राहिला ना. अरे बापा, चांगलं मोठ्या थेमाचं येते वाटते बा. थांब म्हणा 15-20 मिनिटं बाद येतो. पहिले तिकडलं काम होऊ दे माझ्या वावरातलं, नाही तर बस झालं मग सत्यानाश करशील. लहान राजी हो तात्या, तुम्ही चॅप्टर आहे. हां अरे पाणीच नको येऊ म्हणा. म्हणजे तुम्ही तुमच्या वावरात टिनाचा सेटअप लावला तर जमलं काम. आणि आमच्या वावरात काही आहे काय? अरे पाणी नको येऊ म्हणा. पाणी आलं तर आमच्या वावरात पुरा धिंगाणा होऊन जाईल, पुरा भाजीपाला खराब होऊन जाईल. अरे मी काय इंद्रदेव आहे का देवानंद भाऊ? मॅ म्हटल्यानं पाणी येन नाही येन. मी तर म्हणून राहिलो का बरसातीतच पाणी आलं पाहिजे, उन्हाळ्यात ऊनच तपली पाहिजे, हिवाळ्यात थंडीच लागली पाहिजे. पण ते एकदम जीवनचक्र वेगळंच चालू आहे ना. निसर्ग आपल्या मनात थोडी चालवायला काय, तो त्याच्या मनात चालवायला. उद्या तिकडे कॅमेरे लावून द्या आपल्या वावराच्या इकडे. काय म्हणून राहिलो मी, हे अशी जर लोड शेडिंग चालू राहिली तर आपल्या वावरात चोरं घुसाचे होय. आणि जे भाजीपाला हां अधिक लिंब हे ते लांबवाचे होय. माय झाले बा लिंब तोडून, मी पुरे लिंब तोडून टाकले. माय वावरातले होऊन जाते उद्याच्यानं. उद्यापर्यंत कसं आहे काढावं येणं. माय वावरातली होऊन जाते उद्यापर्यंत. अरे आपल्या इच्छीच नाही गेली, सगळ्याच्याच इच्छी गेली. हे काय होय, हे बाहेर ये, सगळ्याच्याच घरची गेली, आपल्याच घरची नाही गेली. असे 2-3 लाईट चार्जिंग वरचे घेऊन या ना. सकाळी चार्जिंग होते, रातचे मस्त कमी पडते. बरं झालं हे 2-3 लाईट आहे. अंगणात उजाड आहे, घरातही उजाड पडते थोडासा. तुझे सगळं बरोबर आहे, पण तो घरच्या अंदरचा कूलर आणि एसी आहे तो कसा चालन याचा तर विचार कर. त्याची तुम्ही चार्जिंग होते. आई एसी चालू कर, एसी चालू कर लवकर. झोप नाही लागू राहिली काही नाही. बाकी टायमाले हा आपल्या घरचा रानभोग आहे. 12-12, 12:30 वाजता घरी येते. आणि 9:30 वाजताच पसरला. एसी चालू कर, हे चालू कर. मार झोपला लागन तेव्हा बोलावतो तरी येत नाही घरी. अरे बाबू लाईन गेली. अरे बाबू एसी चालू नाही होत लाईन आल्याशिवाय. तर काय बाबा, कधी तर लवकर झोपत नाही आणि आज लवकर झोपलो तर लाईनच चालली गेली. समजून नाही राहिलं, गमूनही नाही राहिलं. सोन्याला फोन करा लागणार आता. अरे कुठं आहे रे बा? ये घराकडे ये बरं. चल चल तात्याच्या घरी चल पहिले. झालं आता द्यायचं वाला. हा चल ये घराकडे ये. कुठं चालले, कुठं तुम्ही दोघं जण बॅटरी घेऊन? सरपंचच्या इथं चाललो कंप्लेंट करायला का हे काय तमाशा आहे म्हणून. हे दिवस पाहासाठी बा तुम्हाला निवडून आणलं का म्हणून. हा बरोबर झोप लागली रे लागली का लाईन जाते, काय तमाशा आहे. अरे तो लाईट मा डोळ्यावर पडू राहिला ना सोन्या, बंद कर ना तो. सवारीचे त्या आपल्या झोपा मोड करून स्वतः पा कसे झोपले आहे. हा घारघूर झोपले आहे पा, कायचाच आवाज नाही उराला. दे बरं आवाज दे द्यायले. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब या जरा बाहेर या. आमच्या झोपा मोड करून मस्त पसरू राहिले, या इकडे बाहेर. कोणाच्या झोपा मोड केल्या रे? आणि कोण झोपू राहिला घरात? ते तर किती वेळच्या बाहेर लाईन गेली तेव्हापासून. सरपंच असून त्याच्याच घरात अंधार आहे आणि तुम्ही काय कलकल करू राहिले? त्या ढोरासारखे बोंबलू राहिले रे. बोंबलो नाही तर काय करू मग, बोंबलो नाही तर काय करू. मला विचारता का काय करू तर कर, तुला जे वाटते ते. आम्हाला काय इथं त्रास देऊ राहिला? हे दिवस पासाठी द्यायला निवडून दिलं का आम्ही? आमच्या झोपा मोड होऊ राहिल्या, लोड शेडिंग होऊ राहिली, लाईन कट करू राहिले. काय घालले हे? हा त्याले कुठं गेले सांगा मला, जाऊन बोलतो मी त्याच्यासोबत. इकडेच गेले ते. जाय आणि जा तिकडे, इथं कलकल नको करू. चालले इथं कलकल करायला. अरे या ना होता त्या बसा ना. काय उभे राहू राहिले तवाचे उभेचा अर्ध्या घंट्यापासून. काय बसल्याले बसलाच राहते माणूस, म्हणून काही बसायची इच्छा करत नाही. जाऊ द्या ना, बसा ना तुम्ही बसा. मी पहिले म्हटलं ना त्याले, मी म्हटलं कुठं नका लावू, पण जिथं आपला ठिया आहे बसाचा तिथं पहिले लाव. तिथं अंधार नाही पाहिजे. हे बरं केलं तुम्ही. इथं एक लाईट पाहिजेच होता, लहान अंधार होता राजीव इथं. तात्या मांग पा कोण आलो तर. काय होय रे, झोपीतून उठून डायरेक्ट इकडे झाले काय? बंद करा तो लाईट, बंद करा पहिले. डोळ्यावर लावू राहिले काय, डोळे चमकू राहिले ते बंद करा. हे काय तमाशे होय ताते, काय तमाशे काय होय? बरोबर झोप लागली रे लागली का लाईन चालली जाते, काय होय नाटकं? हे दिवसा पाहासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं काय? हा तुम्ही जनतेसाठी आहे का कायच्यासाठी आहे तुम्ही? एवढे जण गावात आहे, एवढे जण बसलेले आहे, आणि एका जण म्हटलं म्हणजे असं म्हणून नाही राहिलं का हे दिवसा पाहासाठी तुम्ही सरपंच बनले का म्हणून. तुम्ही कसे काय म्हणून राहिले रे? हा तुम्ही तर मतही नाही दिलं मला. तुम्ही बोलून कसे राहिले? कोण्या अधिकारानं बोलू राहिले मला एवढं? कोण्या अधिकारानं म्हणजे? अरे रहिवासी आहे ना आम्ही, 7-12 गावचे. आम्ही नाही बोलणार तुम्हाला तर कोण बोलणार? तर मग हे नाही बोलू राहिले असं. त्यानं तुमचा चहा पेला असं, पण आम्ही कायले ऐकू? आम्हाला न्याय पाहिजे. काय ते करा पटकन आहे तुमचं वालं.
हा कोणत्या साहेबापाशी कोणते कागदपत्र द्यायचे काय आहे लोडशेडिंग पाहिजे नाही गावात आणि तमाशे काय फालतूचे पाहिजे नाही नाही तर इथून 5 वर्षांना धोका राहील तुमच्या शिटीले जेवढं तोंड आहे तेवढंच बोला जास्त भादर भादर करू नका इथं सबरेपणा करू नका काय म्हणून राहिलो मी ते का मा हातात नाही आहे मा हातात आहे का ते लोडशेडिंग तर राहणारच आहे गावात अरे असं कसं आपल्याच गावात काऊन लोडशेडिंग आहे शहरानं काऊन नाही आहे गावानंच काऊन आहे लोडशेडिंग मला हे सांगा पहिले शहरानं काऊन नाही आहे मला का माहित काऊन नाही आहे तर ते माहीत करा तुम्ही तिकडे विचारा सरकारी माणसाले का गावातच काऊन आहे आणि तो प्रॉब्लेम पहिले सॉल्व करा हा त्याच्यानंतरच काय आहे ते पाहू नाही बरोबर बोलू राहिले पण हे दोघं जण गावातच आहे ना लोडशेडिंग लाईना जाणं शहरानं नाही आहे आपण कास्तकारी माणसं वावर धुऱ्यात येतो राजे हो आणि जराशी म्हटलं हवा घ्या का लाईनच देते झाडून हां लाईनच देते झाडून घडी घडी काहून असं नसं ते बोलले गिल्ले बरोबर म्हणा पॉइंटेड बोलले हे ते तुम्ही पहा ते तुमचा प्रश्न आहे तुम्हाला आम्ही निवडून याच्यासाठी दिलं का आमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे गावाच्या ते पहा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला आणि लवकर त्याचा नाईनाट लावा आणि गावात डबल लाईन गेली नाही पाहिजे बस त्याचाही विचार करणं चालू आहे त्याच्यावर इलाज काढू आपण समजले ना पण एका दिवसात होत नसते बाबू ते तुमच्यापाशी 5 वर्ष आहे 4 वर्ष जाऊ द्या 1 वर्ष याच्यासाठी द्या आणि पहिले याचा नाईनाट लावा काय आहे ते हा हे अशा झोपामुळे उरायल्या आमच्यावाल्या किती वेळ आहे हो दिवाकर भाऊ आणखी बस हे 2-3 टीनं आहे हे झाले रे झाले का काम खतम आम्ही घराकडे का हो काका हे लाईट कायच्यावरची आहे म्हटलं चार्जिंगवरची आहे काय हा चार्जिंगवरची आहे ते लाईट चांगले आहे ना हे नाही का उजळे भल्ले देऊ राहिले ना पुरं काम आपण याच्यावरच केलं ना कसं आहे गावात लोड शेडिंग आहे ना लाईन घेऊन जाते तर म्हटलं घेऊन या कुठून आणले हे आपल्या इकडे बाजार नाही भरत काय बाजारात आले होते घेतले मग सरपंचानं आणि दिले लावू घ्या जराशे म्हटलं पटपट हे पा आबायला गरजू राहिलं चांगलं ताकद नाही ते वाटते पाणी ते आता पाणी हो का काही हो हे एवढं निपटून गेल्याशिवाय कुठंच नाही जाईन बस आता एकच टीना ना झालं काम मग दिवसभरापासून काम करू राहिले इकून गेल्यावर थंड पाण्यानं आंघोळ धुजा नाही तर बस अरे घ्या घ्या लवकर हे बा पाणी चालू झालं अरे एवढं नाही येत ते अरे काय एवढं नाही येत आणि तेवढं नाही येत करू आला तिथे ठोकायचं माझा आहे पाय बरं घे रे पटापटाला आणि विषय मोकळा करायचा अरे बापा चांगलं जोऱ्यानं येऊ राहिलं हे अरे उतरा रे खाली झालं असं तर ऐन घरी जायच्या टायमालाच जल्लं लावण्यात आहे ना बरं झालं काम लवकर निघालं आपलं अरे वसंतराव निपटलं काय काम सगळं पाणी भरलं जोऱ्यानं येऊ राहिलं सगळं काम इकडे ओके झालं आहे टीनं वगैरे टाकून बस ते घराकडे निघूनच राहिले होते तर पाण्याच्या झोडपा देणं चालू झाला ते टीना खालीच लपलो आहे आम्ही सगळेच्या सगळे पाणी लागू राहिलं का मग भाजीपाल्याले नाही एकही थेंब नाही लागू राहिलं जबरदस्त काम जमलं हे जमलं ना चला बरं आहे अरे अरे इकडे पाण्याच्या बाहेर नका निघू या आंध्र बसा इकडे थंड थंड पाणी लागू राहिलं ना मस्त वाटू राहिलं या बाहेरच या तुम्ही मातीचा वास तर पहा किती मस्त येऊ राहिला तर पाणी चांगलं जोऱ्यानं येऊ राहिलं वाटते नाही अरे काही विचारू नका तुम्ही आता हे विजा कडकडू राहिले म्हणून नाही तर तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो तुम्ही का कसं येऊ राहिलं पाणी मला तर वाटू राहिलं टीनाले छिद्र पाडते का काय माहिती करते उद्घाटन एवढं ताकद नाही येऊ राहिलं जसं काय गारपीट हवंय काही लोड नका घेऊ तुम्ही काही असलं तर मला फोन करा ठीक आहे ना तुम्हालाच फोन करा लागेल नाही तर कोणाला फोन करू शकतो आता तात्या हे वारा धुंड सुटलं हे त्याच्या ज्यानं टीनं तर लप लप करू राहिले अरे अरे लप 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 करू राहिले हे जसे काय उडते काय पाहिजे बाबा हे तिथंच आहे ना सगळे कारागीर हा या टीनाच्या छत्र साहेतच आहे काही झालं तर मला पटकन फोन करता